नमस्कार. भारत सध्या एका मोठ्या ऊर्जा बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण हा प्रवास आपल्याला जेवढा सरळ वाटतोय तेवढा तो खरंच आहे का? चला आज यामधली गुंतागुंत आणि भारतासमोरची नेमकी कोंडी काय आहे हे समजून घेऊया. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे, नाही का? आणि हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. विचार करा, आपण एका मोठ्या समस्येवर एक उपाय शोधतो, पण तोच उपाय एका नव्या आणि कदाचित आधीपेक्षाही मोठ्या समस्येला जन्म देत असेल तर? चला तर मग या संकटाचं स्वरूप नक्की काय आहे हे समजून घेऊया. कारण आजची जी ऊर्जेची परिस्थिती आहे ती काही नेहमीसारखी नाहीये. ती एका वेगळ्याच आणि जास्त गंभीर संकटाकडे इशारा करतीये. बघा, पूर्वी कसं व्हायचं, ऊर्जेची समस्या म्हणजे एकतर तेलाच्या किमती वाढायच्या किंवा मग गॅसचा पुरवठा थांबायचा. पण आजचं संकट खूप वेगळं आहे. आज तेल आणि गॅस या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी सायमल्टेनियसली दबाव आहे आणि त्यामुळेच ही परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे. आणि ह्याच संकटामुळे जगभरात एका मोठ्या स्थित्यंतराला, ज्याला द ग्रेट एनर्जी शिफ्ट म्हणतात, त्याला प्रचंड वेग मिळाला आहे. देश जीवाश्म इंधनापासून म्हणजेच फॉसिल फ्युएल्सपासून दूर जात आहेत. पण हे स्थित्यंतर नक्की घडतंय कसं? ही आता काही भविष्यातली गोष्ट राहिलेली नाही, हे आपलं वर्तमान आहे. जगभरात इलेक्ट्रिक गाड्या आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर इतक्या वेगाने वाढतोय आणि सध्याच्या या ऊर्जा संकटामुळे तर या बदलाला आणखीनच गती मिळतेय. आता या बदलाची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज आपल्याला या एका आकड्यावरून येईल. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनुसार फक्त इलेक्ट्रिक वाहनांमुळे 2024 मध्ये दररोज तब्बल 13 लाख बॅरल कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. विचार करा, हा किती मोठा बदल आहे. पण थांबा, या कथानात एक मोठा ट्विस्ट आहे. जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं म्हणजे आपण खरोखरच ऊर्जेच्या बाबतीत स्वतंत्र होणार आहोत का? आणि इथेच तो खरा प्रश्न निर्माण होतो. आपण तेलावरचं अवलंबित्व तर कमी करतोय, पण त्या बदल्यात एका नवीन आणि कदाचित त्याहूनही जास्त गुंतागुंतीच्या सापळ्यात तर अडकत नाहीये ना. ही आहेत ती आवश्यक खनिजं: लिथियम, कोबाल्ट, निकेल, तांबे. या खनिजांशिवाय स्वच्छ ऊर्जेची क्रांती शक्यच नाही. बॅटरीपासून ते सौर पॅनलपर्यंत सगळीकडे यांचाच वापर होतो. आणि इथेच आपल्याला तो नवीन सापळा दिसायला लागतो. ही सगळी खनिजं जगातल्या काही मोजक्याच देशांमध्ये सापडतात. पण खरी गोष्ट तर पुढे आहे. ही खनिजं फक्त जमिनीतून काढणं महत्त्वाचं नाही, तर त्यावर प्रक्रिया करून ती बॅटरी आणि सोलर पॅनलमध्ये वापरण्यायोग्य बनवणं महत्त्वाचं आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेवर आज चीनचं प्रचंड वर्चस्व आहे. आणि जेव्हा संपूर्ण पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन काही मोजक्याच देशांच्या हातात जाते, तेव्हा एक नवीन सामरिक धोका निर्माण होतो. एक असा धोका जो जागतिक भूराजकारण पूर्णपणे बदलून टाकू शकतो. हा बदल खूप मोठा आहे. बघा, मागची अनेक दशकं जागतिक ऊर्जा व्यवस्था पेट्रोडॉलरवर चालत होती. म्हणजे तेलाचा सगळा व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये व्हायचा. पण आता एक नवीन व्यवस्था तयार होतीये जी या महत्त्वाच्या खनिजांवर आणि ती प्रक्रिया करण्याच्या चीनच्या क्षमतेवर अवलंबून असू शकते. तर कळीचा मुद्दा हा आहे, भारतासमोर एक दुहेरी आव्हान आहे. एका बाजूला तेलाची आयात कमी करायची आहे, पण त्याचवेळी दुसरीकडे बॅटरी, तंत्रज्ञान आणि खनिजांसाठी दुसऱ्या देशांवर, विशेषतः चीनवर अवलंबून राहायचं नाहीये. हीच आहे भारताची खरी कोंडी. मग ह्या दुहेरी कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? भारत या नवीन सापळ्यात न अडकता स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी कशी मिळवू शकतो? चला, भारताच्या पुढच्या वाटचालीवर एक नजर टाकूया. भारताला स्वायत्त होण्यासाठी एका 4 सूत्री कार्यक्रमावर काम करावं लागेल. पहिलं, खनिजांसाठी फक्त एका देशावर अवलंबून न राहता जगभरात नवीन भागीदार शोधणं. दुसरं, बाहेरून आयात करण्याऐवजी देशातच बॅटरी आणि इतर तंत्रज्ञान बनवण्याची क्षमता वाढवणं. तिसरं, कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी महत्त्वाच्या खनिजांचा एक सामरिक साठा तयार करणं. आणि चौथं, जुन्या बॅटरी आणि कचऱ्यातूनही मौल्यवान खनिजं परत मिळवण्यासाठी रिसायकलिंगवर जोर देणं. आणि शेवटी हेच अंतिम उद्दिष्ट असायला हवं. एका प्रकारचं अवलंबित्व सोडून दुसऱ्या प्रकारचं अवलंबित्व स्वीकारणं हा काही उपाय होऊ शकत नाही. सामरिक स्वायत्तता म्हणजे आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी कोणत्याही एका देशाच्या मर्जीवर अवलंबून न राहणं. हे स्वातंत्र्य मिळवणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि सरतेशेवटी हाच तो सर्वात मोठा प्रश्न आहे, भारत तेलाच्या जुन्या सापळ्यातून सुटून खनिजांच्या या नवीन सापळ्यात अडकेल की या दोन्हीवर मात करून खऱ्या अर्थाने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल? या प्रश्नाच्या उत्तरावरच भारताचं भविष्य अवलंबून असणार आहे.